केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। अवघ्या महाराष्ट्रासाठी व मराठी जनतेसाठी हा ऐतिहासिक निर्णय असून मोदी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून केंद्र व राज्य सरकारचा जयघोष करत साखर पेढे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, काल केंद्र सरकारनं या महाराष्ट्र राज्यातील मराठा भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल आज कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं हा गेले कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न होता तो आदरणीय या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या महाराष्ट्राला एक प्रकारचा न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आणि हे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी याचा पाठपुरावा करून बरेच वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं काम शिवसेना भाजप युतीच्या या सरकारनं केंद्राबरोबर पाठपुरावा करून बरेच वर्षाचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील स्वप्न होतं की या भाषेला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि कुठेतरी या बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केंद्र सरकारने केलं। त्याबद्दल मी केंद्र सरकारचं या कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। या आनंद उत्सवात जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, किशोर घाटगे, सिद्धी रांगणेकर, पूजा भोर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।